नमो कृष्णमूर्तिं परं ज्ञानमूर्तिं भ्रमितान्धजीवस्य खलु दीपस्तम्भं प्रकाशितो मुक्तिमार्गश्च येन प्रज्ञां च दैवीं प्रतिभां नमामि। नमो कृष्णमूर्तिं परं ज्ञानमूर्तिं नमो कृष्णमूर्तिं परं ज्ञानमूर्तिं भ्रमितान्धजीवस्य खलु दीपस्तम्भं भ्रमितान्धजीवस्य खलु दीपस्तम्भं प्रकाशितो मुक्तिमार्गश्च येन प्रकाशितो मुक्तिमार्गश्च येन प्रज्ञां च दैवीं प्रतिभां नमामि। प्रज्ञां च दैवीं प्रतिभां नमामि। प्रज्ञां च दैवीं प्रतिभां नमामि। श्री जय कृष्णमूर्तये नमः। कृष्णजींच्या बाबतीत असं ठरलेलं आहे की मुद्दे कमी असावेत, आपल्याला वेळही तसा कमी असतो आणि त्यात विचार करण्यासारखं आणि प्रयोग करण्यासारखं जास्त असतं, त्यामुळे फार सांगावं असं काही नाही. तरीही गेल्या वेळेला जरा लोड झाला थोडा. 4 मुद्दे आले माझ्या लक्षात आलं, त्यानंतर हे 4 झाले. 1 किंवा 2 असते तर कदाचित हे उपयोगी पडले असते जास्त, पण आता ते झालं. आता जो मुद्दा वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या संतांनी स्वानुभवानं घेतलेला आहे आणि इतरांसाठी मार्ग देताना मात्र त्यांच्या त्यांच्या पद्धतीने दिला आहे, हे संतांचे उपकार आहेत. पण कृष्णमूर्तींना एका गोष्टीचा उलगडा करताना मुलांना सांगावं लागला. मुलं असं म्हणतात नेहमी की प्रगती झाली पाहिजे. आपण म्हणतो मुलांची सुद्धा नेहमी प्रगती झाली पाहिजे. आपली तर झालीच पाहिजे, आपल्याला माहितीच आहे आपण प्रगती करूनच इथपर्यंत आलो. आता ती काय प्रगती केली ते ज्याचं त्याला माहितीच असतं. तर तशी मुलांची पण प्रगती झालेली असते, तर ती झालेली असते, व्हायला पाहिजे. प्रगती ही झाल्याशिवाय काही आयुष्यात नाही वगैरे वगैरे. तेव्हा त्यांनी सांगितलं की प्रगतीबद्दल आपण कधीही विचार केला आहे का नक्की? प्रगती एकाच स्वरूपाची असू शकते का, असा त्यांचा प्रश्न आहे. आपल्याला प्रगती एकाच स्वरूपाची माहिती आहे की पुढे पुढे जात राहणं आहे, एवढं माहिती. मागे मागे जाणं म्हणजे अधोगती, पुढे पुढे जाणं म्हणजे प्रगती. की झालं, आमची व्याख्या संपली, त्याच्यावर विचार संपला. तसं त्यांना हा प्रश्न पडलेला आहे, त्यांनी तो समोर ठेवलेला आहे. त्यांच्या पद्धतीनं त्याचा उलगडा त्यांनी करून आपल्याला दिला आहे. पुढे विचार आपण आता करायचा. तर बाहेर प्रगती आपण पाहतो, ही दिसतेच आहे आपल्याला, की अगदी त्यांनी साधं उदाहरण नेहमीचं दिलेलं आहे तसं बैलगाडी आहे आणि आता ही 600-600 मैलांना किंवा अधिकही प्रवास करू शकणारी जेट्स आहेत, अमुक आहे, विमानं आहेत, प्रकार आहेत. तर एवढी ही केवढी प्रगती आहे की 1-2 मैल जाणार कसं तरी बैलगाडी तासाने. तर तिच्यात एवढ्या सुधारणा करीत 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 आपण एवढ्यापर्यंत पोचलो. केवढी मोठी ही प्रगती झाली. बाहेर इतर प्रत्येक क्षेत्राची आपापल्या परीनं प्रगती सुरू आहे. ही कळायला सोपी म्हणून ते नेहमी बुलक कार टू जेट प्लेन असं उदाहरण घेतात. बरोबर म्हणतात की हे साधं बैलगाडीचं काम आहे. आता आपण त्यातही पुन्हा प्रगती करायचा प्रयत्न करतो. आता रबरी टायर वगैरे बसवून, जेणेकरून त्यांचं ओझं कमी व्हावं आणि इकडे वेग वाढावा. ठीक आहे, हे सगळे वेग वाढवण्याचे, प्रगतीचे नेहमीचे आपल्याला समोर असलेले विषय आहेत. तेव्हा त्यामुळं विचार करण्याचा प्रश्न उद्भवतो तो हा की प्रगतीचा हा एकच प्रकार आहे काय, आणि जर एकच प्रकार असेल तर सगळीकडे तो तसाच लागू असला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ आपण समजा एक आपल्याला लक्षात आला की आपल्याला लोभ खूप आहे, आपला मत्सर खूप आहे, आपल्याला राग खूप येतो. तर आता जसं बैलगाडीसारखं आपण आता जातो प्रगती करत, तसं आता रागाच्या बाबतीत हळूहळू आपण प्रगती करणार.
आणि अमुक ठिकाणी जाऊन पोचणार की लोकदर्शनाला यावेत अक्षरशः. काय इतकं निर्वैर, इतकं हे म्हणजे इतकं काही इतके शांत म्हटल्यानंतर म्हणणारच. तेव्हा असं काहीतरी ते प्रगतीच्या कल्पना मूळ ह्यातून आल्यामुळं त्या तिकडेही तशाच प्रगतीच्या कल्पना आहेत अशी तुमची समजूत आहे. प्रगतीत फरक आहे. तिकडे प्रगती आहे ती बाई आहे, त्यामुळे तिला काहीतरी ती काळाच्या अधीन आहे. एका रात्रीत ते बनवता येणार नाही. एखादे 10 मजली घर आहे तर एका रात्रीत बांधता येणार नाही. काळाच्या अधीन असलेला विषय आहे, दिशेच्या अधीन असलेला विषय आहे. समजा 10 मजली घर बांधायचं आहे तर 10 मजली घरा एवढं, आता बाकी टेक्निकल परवानग्या वगैरे सोडून द्या, पण 10 मजली घराचं जे काही स्वरूप आहे ते उभं करायला तेवढी मोकळी जागा नको का? तेवढं जर बाजूबाजूला मोकळं असेल तरच ते उभं करता येईल. समजा एक कल्पना करू की काही अंतरावरून एखादी विजेची वायर जाते किंवा एखादं काहीतरी ट्रान्सफॉर्मर्स वगैरे ह्याच्या वायर जातात, हाय टेन्शन वायर म्हणतात तसे, ते हाय टेन्शनचे हे जातात, लाईन्स जातात. मग आपल्याला तिथं परवानगी मिळत किंवा आपल्याला बांधता येत नाही, आणि बांधायला गेलं तर त्याचा दुष्परिणाम आपल्याला माहिती आहे. तर त्यामुळे ते होण्याची शक्यता आहे. म्हणजे हे सगळं दिक आणि काल या दोन्हीच्या संदर्भातले आपल्या भाषेत, ज्याला आपण टाईम अँड स्पेस म्हणतो, त्याच्यावर एवढी चर्चा सुरू आहे. त्याला जागा पाहिजे आणि त्याला काळ लागणार. तर ह्या प्रगतीच्या बाबतीत घर बांधायचं झालं तर ते काळाच्या आणि दिशेच्या अधीन आहे. आता अशाच तऱ्हेनं समजा मत्सर सोडायचा आहे किंवा राग सोडायचा, त्याला किती काळ आणि केवढी स्पेस लागेल? आता याचं काही उत्तर आपल्याकडे नाही. बरं, एखादा मनुष्य एक वैरभाव बाळगणार आहे आणि तो निर्वैर झाला, ही प्रगतीच म्हणायची ना, का अधोगती म्हणायची? म्हणजे प्रगती आहे हे मान्य आहे, कारण त्यांनी त्याला स्वतःलाच शांती होते. रागवणारा जसा तो स्वतःच त्रासात असतो. नंतर ज्याला रागवून गेला तो कधीच निघून जातो तिकडे, तो कामाला पण लागतो तिकडे, त्याला उद्योग असतो. जो रागावला जोरजोरात तोच थकलेला असतो, कारण रागमारे आपण असं म्हटलं तर ते शेवटी त्यालाच थकवतं. तर तशा तऱ्हेचं हे जी प्रगती आहे ही खरी प्रगती अशासाठी आहे की रागवत नाही किंवा निर्वैर आहे. तर निर्वैर आहे हे निर्वैर व्हावे, ते सगळ्यांच्या सर्वभूतात ते सगळीकडे व्याख्यानं हेच सांगितलेलं आहे. पण ते म्हणतात की अशा तऱ्हेची प्रगती आपली मापं काळाची वेळेची अशी या प्रगतीला लावता येतील का? आपण दोन प्रगतीमधला फरक समजून घेतला आहे का, असं त्यांचं म्हणणं आहे. दोन प्रगतीमध्ये फरक आहे. रागवणारा माणूस आहे तो इथे उभा आहे आणि जो समजा एक 10 मैलावर गेला म्हणजे तो न रागवणारा होतो, असं काही आहे. मग 10 मैलावर गेला तर आणखीन रागवेल किंवा कदाचित 10 मैलावरून आल्यावर जास्तच रागवेल, कसंही होईल. आपल्याकडे यात्रेला जातात, ह्याला जातात, फिरायला जातात, माणसं रागवून परत येतात. का ते सोयी व्यवस्थित नसतात, पैसे भरलेले असतात, ते वाया गेले, हे सगळं आपण आजूबाजूला बघतो. मग अशा तऱ्हेनं ज्या ज्या गोष्टींच्यानी आपल्याला समाधान होतं त्या गोष्टी अशा तऱ्हेनं काळाच्या आणि ह्या दिशेच्या दृष्टीनं किंवा अवकाशाच्या दृष्टीनं त्याची काय गरज माणसाला नक्की लागते. तर ही ह्या प्रगतीत न म्हणणारी प्रगती आहे. ही जी पद्धत आहे काळाची आणि दिशेची, त्या काळ आणि दिशामध्ये यामध्ये येणारी ही प्रगती नाही, हे वर्षानुवर्ष साधन करून कळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आता कारण सरळच आहे ना, मी समजा अगदी एक तास जप करतो, तो उद्या मी माझे विकार काय ते, आता ह्याला आपण विकार म्हणू, काय राग म्हणा, अमकं तमकं काय जे आपल्याला म्हणायचं असेल ते, गुडनेस तिकडे बाहेर आहे ती प्रगती, अशा तऱ्हेची विपुलता आहे. तर ह्याच्यात ही प्रगती आहे. तर इथे ही प्रगती आहे. तर आता समजा हे निर्मत्सर व्हायचं आहे, तर मत्सरी मनुष्यानं तो निर्मत्सर व्हायचा आहे. तर निर्मत्सर व्हायचा आहे म्हणजे तो इथून कुठंपर्यंत जाणार? पुण्यापर्यंत गेला, दिल्लीला गेला, परदेशात गेला, काय गेला, म्हणजे तो निर्मत्सर होणार. त्यात सापडतच नाही कुठे काही, कारण त्याचं गणितच वेगळं आहे. बरं, तसंही म्हटलं तरी म्हणूनच ते नेहमी म्हणायचे की माझ्यासमोर कोणता ऑडियन्स आहे मला याविषयी मी फारसा विचार करीत नाही, कारण ते तितकेच लोभी, तितकेच मत्सरी, तितकेच संचयी, तितकेच आत्मकेंद्रित सगळे तसेच आहेत. म्हणजे ऑस्ट्रेलियात गेलो, ह्याच्यात गेलो, कुठेही गेलो, इंग्लंडला गेलो, यांची सानेला याला प्रवचनं व्हायची, कुठेही कॅलिफोर्नियात असलो तरी प्रश्न तोच आहे. म्हणजे हे तिथून इथं आले किंवा इथून तिथे गेले ह्यांनी काहीच होत नाही. हे इथे बरं तो मनुष्य समजा अशी कल्पना करा की दिक आहे, स्पेस आहे, तर स्पेस आहे मध्ये बैलगाड्याला केवढी जागा लागेल, त्याच्यापेक्षा अबक्याला लागेल, तबक्याला लागेल, कारण बोईंगपर्यंत आपण गेलो. मग आपल्याला असं वाटतं नाही छोटं बरं, नॅनो नाही निघाली, म्हणजे आता ती फारशी काय फिरत नाही पण तरीसुद्धा निघाली की मोठ्या गाड्या नको, छोटी गाडी काढून फिरू, आपण दोघत फिरू, दोघत चालू, दोघत फिरू, छान, उत्तम. मग दोघांना ढकलायला लागते, ते पण आपल्याला कळलं. तर ती शेवटी आपण केली प्रगती. आता हे अशा तऱ्हेनं स्पेसचा प्रश्न आला तर आपण त्या भाषेत ती स्पेसची प्रगती करून बघितली की कमी ह्याच्यात
जितकं जितकं कमी आपण ते सामावू शकू तितकी प्रगती जास्त. म्हणून आपल्या मोबाईलची कार्ड एवढी होती, ती एवढी केली, तेवढी केली, तेवढी केली, आता एवढी केली, हळूहळू सुईसारखी होतील आणि बहुतेक ते आपल्याला घालता येत नाहीशी होतील. त्याच्यासाठी आपल्याला जावं लागेल आणि घालायला 1000 रुपये पडतील. तर असं सुद्धा होऊ शकेल, कारण शेवटी ते नॅनोला एकदा निघालं म्हणजे गाडीचं निघालं तसं ह्याचंही निघालेलं आता आहेच निघालेलं, त्याच्याही पेक्षा सुपर निघेल. मग ही जी काही स्पेस आहे ती कमी कमी करून किंवा वाढवून आपली प्रगती होणार अशा आपल्या काही कल्पना आहेत. तसंच समजा आपण माणसाबद्दल विचार केला, मी एक काळाचं सांगितलं, त्यांनी तर ते सांगितलं की इथे तिथे, तर तिथे समजा मनुष्य एखादा अत्यंत किळकिळीत आहे, एखादा मध्यम आहे प्रकृतीनं, एखादा प्रौढ आहे, स्थूल आहे, एखादा आवरत नाही वजन ते आता ऑपरेशन करतात तशातलं वजन करणार त्यातला माणूस आहे, अशी कल्पना करा समजा. तर तो त्याला मत्सर नसतो, त्याला काही विकार नसतो, त्याला ते जाड झाल्यामुळे आता त्याचा राग कमी झाला, जाड झाल्यामुळे तो मत्सर कमी झाला, तो निर्वैर झाला, असं काय असतं तर त्याच्यापेक्षा जाड होणं परवडेल, कारण स्वास्थ्याचा प्रश्न आहे. तर तसं ते त्यात म्हणजे यू ऑक्युपाय द स्पेस ना, जाड असेल म्हणजे बारीक आहे ह्याच्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं नाही, पण तो जसा आहे तो स्पेसनं मोठा होऊन एक वेळ छोटीशी विमान होतं, त्याचं बोईंग झाल्यामुळे त्याच्यामध्ये 300 काय 700 माणसं बसतील, उद्या आणखीन काढलं त्याच्यापेक्षा जास्त माणसं बसतील, अर्थात धोकाही तेवढाच जास्त असेल तर तेवढं बसेल समजा. तर हे असं जास्त स्पेस ऑक्युपाय केली म्हणजे तिथे प्रगती होऊ शकते, कारण एका वेळेला जी 200 माणसं 100 माणसं नेणार ती एकदम 500 माणसं नेता येतात, ही प्रगती म्हणतो ना आपण. मग असं माणसाचं काही समजा एक काय 25 किलोचा 50 किलोचा माणूस होतो, एकदम 60चा झाला 70चा झाला की तो निर्वैर झाला. जितका मनुष्य किडकिडीत असेल, जितका मनुष्य जाड असेल, हे केवळ समजण्यासाठी आहे स्पेसच्या, तर त्याच्यात त्यामुळं काय फरक पडतो का? त्याच्या मत्सरावर, त्याच्या त्या हेव्यावर, त्याच्या ह्या सगळ्या गोष्टीवर ज्या त्याला नेहमी अस्वस्थ करतात आणि जे जर म्हणायचं झालं आपल्या भाषेमध्ये तर दुसऱ्या म्हणजे स्पिरिच्युअल प्रोग्रेस ज्याला म्हणू किंवा आध्यात्मिक प्रगती म्हणू तिचं लक्षण आहे, किंवा समाधानाच्या दृष्टीने प्रगतीचं लक्षण आहे, त्याचा ह्याच्याशी काही संबंध आहे का? याच्याशी काहीही संबंध नाही. आपण बघितलं असेल तर जितका स्थूल आहे तितकाच लहान असलेला मनुष्य, तितकाच मोठा असलेला मनुष्य, म्हणजे स्पेसची रिलेटेड ही गोष्ट नाही, तो तितकाच मत्सरी, तितकाच रागी, तितकाच ते तसाच असू शकतो. तेव्हा ही प्रगती तिथं नाही आहे, ती बाहेर आपल्याला कधीच करता येणार नाही असं त्याचं म्हणणं आहे. याच्यातला मनुष्य कोणता आहे, तो किडकिडीत आहे का स्थूल आहे का कसा आहे, किंवा लहान आहे का मोठा आहे, ह्याच्यावर ते नाहीच आहे अवलंबून मुळातच. म्हणजे त्याचा अर्थ त्याच्या प्रगतीची जी पॅरामीटर्स आहेत किंवा त्याच्या प्रगतीकडे जाण्याचे जे मार्ग आहेत ते ह्या पद्धतीचे नाही आहेत, एवढं लक्षात घ्या असं त्यांचं म्हणणं. की तुम्ही ज्या पद्धतीनं लौकिक प्रगती कराल, ज्या पद्धतीनं तुम्ही पुढच्या इयत्तेत जाल, ज्या पद्धतीनं तुम्ही डिग्री मिळवाल, ज्या पद्धतीने हे प्रगती वैज्ञानिक कराल, काय ती बैलगाडीची तुम्ही विमान कराल, हे जे काय कराल त्या पद्धतीनं तुम्हाला ही प्रगती करता येणार नाही, ही वेगळी प्रगती आहे. त्यामुळं तिचं बाहेर काहीही स्वरूप नाही, तिचं आतच स्वरूप आहे. तो मनुष्य उठून समजा अमेरिकेला गेला की तो निर्मत्स झाला असं तो होत नाही, तिथला इथे तो निर्मत्स झाला असं काही होत नाही. तो भयग्रस्त आहे, तो तिथेही भयग्रस्त आहे, इथेही भयग्रस्त आहे, तो इथे आला म्हणून निर्भय झाला असं होत नाही. म्हणजे ह्याच्यावर काही अवलंबन नाही. कारण काय होतं की तो तिथे अमेरिकेत असताना जेवढा भयग्रस्त आहे तेवढाच तो इथे आल्यावर भयग्रस्त असतो, कारण तो स्वतःबरोबर भय घेऊन येतो, ते आत असते. यालाच आत्मशोध म्हटलं नाही, आणि ही प्रगती आत्मशोधाची आहे, ही बाहेर नाही आहे. म्हणूनच महाराज म्हणले कोणत्या आध्यात्मिक स्थितीला असेल हे सांगता येत नाही, असे एका अर्थाने जे म्हणालेत वेगळ्या संदर्भात ते हेच आहे की ते नाही सांगता येत. तो मनुष्य तिथून इथं आला म्हणजे जर निर्भय होत असेल किंवा इथून अमुक ठिकाणी गेला म्हणजे निर्भय होत असेल तर ते करणं ह्या बुलक्कार्ट आपले जे बैलगाडीसारखं सोपं आहे. ते सोपं आहे की तिथं जावं, अमुक ठिकाणी गेलं की तिथे कसं निर्भय आहे, तिथं निर्भय नाही, तिथे पुन्हा भय आहेच कसलं तरी असेल. बरं, मनुष्याला 4 माणसं असली म्हणजे भय नाही असं वाटतं. अनेकांना अशा कल्पना असतात की खूप माणसं बरोबर असली म्हणजे आपल्याला काय भय नाही, एकटे असलं म्हणजे भय आहे. हो, एकटे असला म्हणजे जे भय आत वावरतं ते 4 माणसं असताना सुद्धा वावरू शकतं. उद्या त्याच 4 माणसांकडून भय वाटलं तर आपल्याला काय माहिती. आणि खरोखर झाल्यात की घटना. आता सुरक्षा व्यवस्था सांभाळून जिथं आपल्याला आपण असुरक्षित राहू शकतो आणि प्राणापायावर बेतू शकतं हे जिथे घडतं तिथे त्याच्यावर कुठे ते अवलंबून आहे. म्हणजे हे कोणावर अवलंबून आहे? विनोबा एकटे ह्या प्रदेशातून असंख्य ठिकाणी किती काय फिरले असतील त्याला काही माप नाही. म्हणजे हजारो किलोमीटरचे त्याचे हिशेब आहे. पायी फिरून एवढा हजारो किलोमीटरचा प्रवास आहे, कसलीही सुरक्षा व्यवस्था नाही. कारण ते म्हणजे मी निर्भय काय फरक पडतोय. रमण एका जागी ज्या वेळेला त्या याच्यावर जाऊन राहिले आहेत
विरूपाक्ष गुहेत राहिले म्हणा, लोकांनी खाली बोलावलं म्हणून खाली राहिले म्हणा, त्यांना तिथेही भय नव्हतं आणि इथेही नाही आहे. म्हणजे जी खऱ्या प्रगतीची, आध्यात्मिक प्रगतीची लक्षणं आहेत ती आंतरिक आहेत. त्यामुळे ती शोधायला आपल्याला तिकडे जावं लागेल. इकडे बाहेरच्या प्रगतीशी त्याचा काही संबंध नाही. एक मिलियनेअर जरी झाला तरीसुद्धा तितकाच भयग्रस्त असतो, तितकाच मत्सरी असतो, तितकाच लोभी असतो. कारण तो फक्त मिलियनेअर आहे, बिलियनेअर नाही आहे. पुन्हा त्याला अजून व्याप आहे पुढं. हे आहेच. म्हणून ह्याच्यासाठी थोडं आत बघायचं का की आत आपण कसे आहोत. जर तुम्हाला तिथेच त्याची, जो मनुष्य मत्सर, समजा एक मत्सर माणसाला तो काढायचा आहे, तर मत्सर काढायचा आहे तर त्याचं तुम्ही बाहेर काय करणार जाऊन, मग ती काय ऑपरेटिव्ह करण्याची गोष्ट आहे थोडीच. म्हणून त्यांचं म्हणणं हे स्वतःला जाणण्याचा विषय आहे. जाणण्याचा विषय हे नो सेल्फमध्ये तेच सांगितलेलं आहे. आपल्याकडे पाहावे आपणासी आपण. का आरशात नाही म्हटलं त्यांनी, समर्थना काही हे समजत नव्हतं का, समजते का काय कोतीचे आणि काय ताकदीचे अवतार होते, तर त्यांनी पाहावे आपणासी आपण हे काय सांगितलं. तर या अर्थाने सांगितलं की, आणि मग कृष्णमूर्तीनं हे विचारलं की पाहावे आपण असे, पण हे जे आहे ना हेच रिफ्लेक्शन तिकडे आहे. ते त्यांना विचारतात की मग हे ठीक आहे तुम्ही म्हणताय हे सगळं बरोबर आहे, पण आता समजा मी मत्सरी आहे, मी अमुक आहे, लोभी आहे, अमका आहे, तमका आहे, माझ्या अपेक्षा आहेत, त्यामुळे मला दुःख होतं, अमकं होतं. हे तुम्ही आरशात बघताय म्हणणं सोपं आहे. आरशात बघितलं, मला लगेच काळं गोरं काय ते कळलं, मी त्याप्रमाणे काय काय करायचं ते केलं, त्याच्यावर उपाय. तर ते मी होतं माझं, तर मी कशात बघू. मला आत किती हे आहे, हे त्रास आहे किंवा कोणत्या प्रकारचे विकार, कोणत्या प्रकारचा त्रास आहे हे मला कळायला कसं कळणार. म्हणून त्यांनी तो मिरर ऑफ रिलेशनशिप सांगितला. तुमच्या संबंधामध्ये बघा, तिथे तुमच्या अंतरंगातलं प्रतिबिंब तुम्हाला संबंधामध्ये आढळेल. तुम्हाला माणसावर स्वामित्व गाजावं असं वाटत असेल तर त्यानंच तुम्ही खाली याल. तुम्ही जगाला जिंकायला जाल तर तुम्ही जिंकले जाल. जे आत घात करणारे शत्रू ते तिथेच आहेत, ते तुम्हाला संबंधामध्ये दिसतील. मत्सर कोणाशी करायला शेवटी, एकच माणूस आहे समजा हिमालय, त्याच्यावर एक माणूस बसला, कोणी तिथे नाही, कोणाला मत्सर करणार. कारण कोणी नाही आहे. कुणीतरी आलं की प्रश्न आला, तो लहान मोठा उंच आवडता नावडता, पुढे गेलेला मागे राहिलेला, सगळं कुठे संबंधाच्या आरशात दिसतं. तेव्हा संबंधांच्या आरशात पाहत राहा की आपण समजा भय आहे, कशापासून भय आहे, कुणापासून तरी भय आहे, कशापासून तरी भय आहे. नुसतं भय अस्तित्वात नाही. आज जर पाहायला गेलं तर भयाच खरं नाहीच आहे आत काय, पण भय आहे. मग कसं आहे, मग उद्या काय होईल काय याचं भय आहे, घटनेचं भय आहे, अपघात पाहिला त्याचं भय आहे, माणसाचं भय आहे. आता लहान मुलांना धाक दाखवतो. धाक दाखवणं म्हणजे त्यांना आपल्यापासून भय वाटतं, म्हणजे त्यांना भयाचा परिचय होतो. मुळात त्यांना भय म्हणजे काय माहीत नसतं. म्हणूनच ती आगीत सुद्धा हात घालतात आणि कशीही पळतात, कसंही त्यांना लागतं, ती रडतील. पण हे जे आहे याच्यामध्ये ती निर्भयपणे ते करीत असतात, म्हणून ते शक्य आहे. आपण आग तिथं असली तर हिथंच आधी काळजी करू की तिचे साधारण रेंज किती आहे, कुठं गरम लागेल. ते गरम लागायच्या आधीच थांबेल माणूस. हे करावं, त्यांनी स्वतःला वाचवावं. आत्मानं प्रथमं रक्षेत, मला मान्य आहे ते, पण नुसतंच शरीराचं रक्षण करू नये, आत्म्याचं रक्षण करावं, काय अंतरंगाचंही रक्षण करावं. भयापासून मला, जशी आगीपासून मला त्रास आहे तसा रागापासून पण मला त्रास आहे ना. राग हा आगीसारखाच आहे. तो आग असली तर एक वेळ बरी, ती टाकली तर तेच जाळेल. राग दोघांनाही जाळतो, बाळगतो त्याला आणि ज्याला रागावतो त्याला, दोघांनाही जाळतो. तेव्हा ते शत्रू, अंतशत्रू हे जास्त त्रासदायक आहेत. म्हणून ते शोधायला आत लागेल. मग आत शोधायला लागणार तर आम्ही करणार काय, आम्ही बसून राहणार. काय करतो तर आत बघतोय सध्या. आता आत काय बघणार आहे मला सांगा. हो, बाहेर बघा की संबंध प्रेमाचा आहे, त्वेषाचा आहे, द्वेषाचा आहे, मत्सराचा आहे, कसला आहे ते बघूया की भयाचा आहे. तो जर निर्भयतेचा असेल तर असा मनुष्य कुठेही मोकळा आहे जायला, काहीही त्याला त्याचं भय नाही. आपण हे रानावना तरी का वावरतात, त्यांना हिंसरवाण्यांचं भय नाही. जो प्रश्न पुढे आहे तेवढा फक्त घ्यायचं, तापायचं. तर हे असं आपल्याला जर स्वतःला पाहावे आपणाशी आपण कशात, त्याचं उत्तर इथे दिलेले आहे. कृष्णमूर्ती म्हणजे स्वतःच्या संबंधांच्या आरशात पहा. प्रतिष्ठेचा संबंध आहे. उदाहरणार्थ प्रतिष्ठा नाही मिळाली म्हणजे काय झालं, मान नाही दिला म्हणजे काय झालं, दुसऱ्याने काहीतरी केलं नाही म्हणून. तो भले पाया पडला नसेल, दोन शब्द चांगले बोलला नसेल, काय असेल ते असेल, ते जे काय आहे त्यामुळे, तो नसता तर काही प्रश्न नव्हता. म्हणजे तो संबंधांच्या आरशामध्येच तुम्हाला मानाची अपेक्षा किती आहे हे सापडेल, तुम्हाला प्रतिष्ठेची अपेक्षा किती आहे तिथं सापडेल, मत्सर किती आहे तिथे सापडेल, जेव्हा तुम्हाला दुसरा दिसेल.
मत्सर करायला त्याला काहीतरी वस्तू असते ना, की ह्याच्यापेक्षा त्याची परिस्थिती चांगली आहे. उदाहरणार्थ परिस्थिती समजू, माणसं समजू, तर ती काय माणसं परिस्थिती काय जे असेल ती आली तर माझ्यात मत्सर आहे हे कळेल. तेव्हा ती असण्यामध्येच ते कळणार, दुसरं काही नसेल तर कळणार नाही. म्हणून आणि असे दुर्दैवाने म्हणा सुदैवाने म्हणा आपण संबंधांमध्येच वावरतो. टू बी इज टू बी रिलेटेड हे आहे ना. मनुष्य अस्तित्वात असणं म्हणजेच संबंधात असणं. बरं, कशाचाही माझा कसलाही संबंध नाही, मी एकटा आहे, मला आता काही लागू नाही असं जर एखादा म्हणला तर त्याला विचारायचं तुझा श्वासाचा संबंध लागू आहे का नाही? आहे. शरीराचा संबंध लागू आहे का नाही? आहे. म्हणजे हे जसं लागू आहे तसं प्रत्येक बाबतीत संबंध माणसाला अस्तित्वात आहे म्हणजेच संबंधात आहे. मग ते काही आधीच वाटायला आलेले आहेत, नंतर काही आपण ओढून घेतलेले आहेत. काय असेल ते असेल, पण संबंधात आहे. आणि मग तिथं मग हे सगळं लागू होतं. मग म्हणून माणसाला काय आहे, अंतशत्रू तो आपला काटा असो, कुरूप आहे समजा, लागलं एखादं कट झालं हाताला, काही समजा काय स्वयंपाक करताना काम करताना काही सुरीसारखं शस्त्र आहे लागलं, तर शरीर इतकं चांगली यंत्रणा आहे, ह्या बाह्य यंत्रणा आहे ना, ही शरीर बाह्य यंत्रणा आहे, तर ती लगेच तिच्या पद्धतीनं ते भरून काढते आणि आपल्याला ती जखम दुसऱ्या तिसऱ्या दिवशी काही दिसत नाही, त्याच्यातलं वाळून जातं, मनुष्य निघून जातं, होतं तसं हात होतो. हे सगळं ते नैसर्गिकरित्या करतं. इथे कापलं तरी होतं. पण माणसाचा शब्द त्याच्या अंतःकरणात जाऊन बसतो, तो त्याला त्रास देत राहतो. अरे शब्द कसला आणतो, हात काय जातो, त्रास काय देतो मला. म्हणजे याला जो दुःख देणारी वस्तू आहे ती आता बाहेरची असली तर निसर्ग बरं करण्याची व्यवस्था निसर्गामध्ये आहे, पण आतल्या दुःखाचं निसर्गाने काय करावं, ते त्याने आपल्यावर सोडलेलं काम आहे. मग आता हे कळायला आपल्याला संबंधात तपासता येतं की हे किती आहे, किती प्रमाणात आहे. कुठलीही गोष्ट जी आपल्याला भय वाटते, ठीक, कशापासून भय वाटते? आपल्याला अपयशाचं भय आहे काय? आपल्याला प्रतिष्ठेचं भय आहे का? आणि असं वाटतं. परीक्षा आता ते निकाल जवळ आले असतील ना, अनेकांना ते झाले पण असतील काही. पण समजा अजून सीझन आहे आता, त्या परीक्षेचं सीझन, आता निकालाचं सीझन, उगाच धगधग त्याला होत असते. आता ते तिथं काय करायचं ते काम करतायत. आपल्याला कामच नाही आहे खरं म्हणजे आता, आणि करू पण नाही काही आता. तर हे नंतर काही काम करायचं नंतरही काही काम करणारे लोक आढळतात म्हणून सांगितलं. तर तसं काही करू नये. आता काहीही काम आपल्याला नाही आहे. आपलं काय काम करायचं होतं ते कागद संपला आहे, ते सबमिशन झालं, सगळं झालेलं आहे. आता ते जे काय काम करणार आहेत त्याचं जे परिणाम आपल्याला देतील त्यावेळेला त्या गोष्टीची आपली गाठ पडेल. पण समजा ते माझ्या अपेक्षेप्रमाणे नसलं तर मग बसा घरी भय घेऊन. मग भय विसरायला काय करता येईल? टी व्ही लावून ठेवा. तेवढा 1 तास भय नाही, ते बंद पडणार शेवटी, कुठंतरी तापून तरी बंद पडेल की नाही, लाईट तरी जाऊन बंद पडेल की नाही, गेलं समजा, बॅटरीवर चालेल, तीही संपली तर काय होईल? तर मग मी आणि भय असा तो संबंधाचं कळतं बरोबर कशाचं ते. असं पळून नाही संबंध काम होतं, त्याच्याशी सामना करूनच काम येईल तुमचं. तो भय आहे ना, कशापासून आहे बघा, त्याचा सामना करा, भय नाहीचं होतं. कारण भयाला मुळात अस्तित्व नाही. ह्या मत्सर आहे, ठीक आहे, ह्याच्यापेक्षा हे मोठं आढळलं. आता तुम्हाला तुमच्यापेक्षा उत्तम परिस्थितीतली काय, ह्याची ही गाडी त्याची ती गाडी, की लगेच ह्याला मत्सर झाला, ह्यांनी 2 वर्षात घेतली, मी 10 वर्ष झाली, मला अजून घेता येत नाही आहे. चांगली गोष्ट आहे, त्याला मिळालं नाही 2 वर्षात, ह्याचा आनंद असायला काय हरकत आहे? पण आनंद नाही होत. त्याला म्हणतो तो वा वा छान वगैरे, ते सगळं ते आपल्या प्रपंच आहे सगळा, ते सोडून देते, त्यात काय तथ्य नसते. वा छान छान छान. पण आज वाटते बघा हे गेले, यांनी 2 वर्ष घेतली, मी 10 वर्ष राबते, अजून मला ते जमलं नाही, अजून मला ते जमलं नाही. जमलं तरी शेवटी गाडीत बसणार आणि अमुक ठिकाणी जाणार, हे काम होतच आहे. हा 2 धक्के जास्त खाले, याच्यापेक्षा काय होणार आहे? आणखी ॲव्हरेजला थोडं कमी जास्त असेल, याच्यापेक्षा काय होणार आहे? काही होणार नाही. खरं सांगायचं तर याच्यावर विचार करण्यासारखी वस्तूच नाही. पण अशा असंख्य वस्तू आहेत की ज्याच्यामुळे आता त्या माणसाबद्दल वाटायला आलं की त्याचा मत्सर वाटलं, हा पुढे गेला. तुम्ही पुढे गेला त्यावेळा काही मागं आहेतच की नाही अजून. मग त्यांनी मत्सर बाळगला तर त्यावेळा तुम्ही म्हणता मग कर्तृत्वाचा भाग आहे, त्याला राबावं लागतं. हां, आता ते त्यांनी केलं आहे म्हणून ते पुढे गेले. जर तुम्हाला ज्या भाषेत प्रश्न आहे त्याच भाषेत उत्तर हवं. मग तसं नसेल तर असं काही बाळगूच नाही ना. ज्या पद्धतीनं मी प्रयत्न करतो त्या पद्धतीनं यश येते, ज्या पद्धतीने लोक प्रयत्न करतात तसं येते. कोणाला ते 80 पडली म्हणून, कोणाला 70 पडले म्हणून, कोणाला 60 पडले म्हणून काय 70वाल्यांनी 80चा द्वेष बाळगावा किंवा मत्सर करावा? मग 60वाल्यांनी 70चा का करू नये? मुळातच ही गोष्ट बरोबर नाही आहे.
ती कोणी केली तरी कोणाला त्रासदायक होणार आहे. कारण असं आहे, आपल्याला 80वाला दिसतोय, त्याला 90वाला दिसतोय ना तिकडे. म्हणजे हे माणसाला सोडत नाही आणि समाधान का मिळत नाही, तर हा प्रवास वेगळा आहे हे लक्षात येत नाही. म्हणून मनुष्य बाहेरच्या पद्धतीनं हे करायला जातो. तसं करू नये. ते आतच आहे. आतच ते, जसं एखादी गोष्ट डिझॉल्व्ह होणारी आहे तशी ती आतच डिझॉल्व्ह होणारी गोष्ट आहे. आत ती विरघळून जाणारी गोष्ट आहे. पण असं नाही, ही मोठ्या यांच्याकडे ज्या निर्वैर निर्मत्सर, एकदम शांत, निर्वैर निर्मत्सर असला तरच मनुष्य शांत राहू शकतो. तर ह्या अर्थाने एकच मुद्दा सांगितला एवढा फक्त. तर ह्या सगळ्याच्या पलीकडे असल्यामुळे आणखीन एक मुद्द्याची आठवण फक्त करून ठेवतो की हां, ते आत्ताच्याबद्दल मला एक सांगायचं त्यातला मुद्दा की ही वस्तू ज्याला आपण समजतो आहे, जी प्रगती समजतो आहे, ती जसं एखादी हरवलेली वस्तू आहे, इथे हरवली आहे, तर ती या इथल्या परिसरात इथेच कुठेतरी मिळू शकेल. ज्या ठिकाणी वस्तू हरवली आहे त्याच ठिकाणी ती मिळते, इतकं जर साधं व्यवहारातलं आपल्याला माहिती आहे. सुई हरवली, वस्तू हरवली, भांडं हरवलं, काय असेल ते ज्या ठिकाणी हरवलं त्याच ठिकाणी सापडतं. कोणी नेलं नाही असं गृहीत धरू आपण, तर ते सापडतं. तर ते ज्या ठिकाणी हरवले त्याच ठिकाणी सापडतं. तर मग माझं समाधान किंवा मत्सर या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आतच आहेत, त्या तिथंच सापडणार, दुसरीकडे नाही सापडणार म्हणले. त्यामुळे तुम्ही तिथं प्रगती करा. आठवण झाली म्हणून त्याचे एक फक्त वाक्य सांगितलं. आणि एकच लहान मुलाचा प्रश्न सांगतो आणि थांबतो की एकही प्रश्न असाही आहे, मुलांना वाटतो की आम्ही म्हणजे आम्ही कुठेही फिरलो की पक्षी प्राणी सगळे पळत सुटतात, कुणी थांबत नाही. पक्षी सदा, प्राण्यांचं एक वेळ आपल्यालाही भीती वाटते, पण त्यांना पक्षी साधे थांबायला तयार नाही. ते म्हणले की हे प्रश्न बरोबर आहे हा, आणि आपल्यालाही हा प्रश्न पडला असेल तर चांगली गोष्ट आहे. तितपत आपण संवेदनशील असावं की त्या प्राण्याला किंवा त्या चिमणीला किंवा त्या कावळ्याला माझी भीती का वाटावी, हा मी विचार करण्यासारखा प्रश्न आहे. त्याचा त्याचा विचार केलेलाच आहे, म्हणूनच तो उडून गेला. जसं उत्तर तिथेच आहे. तर त्याचं त्याचं काम केलेलं आहे. पण मला का असं वाटावं हेच कुठेतरी मला असं, मला बघितल्याबरोबर तो पक्षी उडतो. बाहेर इथे गेलात की लगेच चिमणीत किती अंतरावर असते ती, खरं सांगायचं तर ती केवढं तरी लांब असलेलं झाड आहे, त्याच्यावर असलेले पक्षी आहे, तर त्याचे डोळे केवढे असतील, त्याला दिसत किती असेल, आपण केवढे आहोत, कुठे आहोत, किती अंतरावर आहोत. आपण दरवाजा उघडा, तिथे गेला की तिकडचा झाडावरचा पक्षी उडून जातं. तर हे कुतूहल आहे. हे कुतूहल मुलांच्या ठिकाणी असू शकतं, ते आपलं आता नसतं. म्हणून खरं सांगायचं तर मूळ प्रश्न सुटायचे राहतात. त्याला फ्लेम ऑफ इन्क्वायरी म्हणतात. कृष्णमूर्तींच्या भाषेत त्याला फ्लेम ऑफ इन्क्वायरी, जिज्ञासा आहे. ती सतत शोधत असते की पक्षीसुद्धा मला बघून उडतो हे मुलाच्या लक्षात येतं. आपल्याबद्दल मी काय म्हणत नाही, आपण कशा आहोत त्याच्यावर ठरव. आपण ह्याच्यावर कधी विचार केला की पक्षी का आवडतो, मला बघितल्यावर बरं मी त्याला काही केलेलं नाही आहे, मग असं असताना तो का आवडतो. पण आपल्यासारख्या असंख्य माणसांचा त्यांना अनुभव आहे. ते म्हणून कृष्णमूर्तीने विचारलं, तुम्ही पक्ष्यांना कसं वागवले याच्याविषयी कधी विचार केला आहे का. तुम्ही त्याला पकडणार पोपटाला आणि पिंजऱ्यात घालून तुमची करमणूक करून घेणार, तो त्यावेळेला त्या जाळीतून ज्या वेळेला बाहेर बघत असतो त्याच्यासारखे उडणारे पक्षी, त्यावेळेला तुमच्याबद्दल त्याच्या मनात काय भावना असेल आणि त्याने का उडून जाऊ नये हेच उत्तर शोधावं. एवढंच फक्त मी आपल्यासमोर ठेवतो. बाकी आपला आपण विचार करावा. आजही एक शेवट फक्त करणं क्रमप्राप्त आहे म्हणून करतो. आजही कृष्णमूर्तींचे असंख्य व्याख्यानं आहेत किंवा टेप्स आहेत, ह्याच्या व्हिडिओ आहेत. त्या काळात ते होते, मोठे होते व्हिडिओ होते ते होते. तर ऑडिओ टेप्स होत्या, खूप आधी आता ऑडिओ टेप्स आहेत. त्याच्यात सुद्धा कृष्णमूर्तींचं भाषण चालू आहे आणि बाजूला पक्ष्यांचे आवाज येत आहेत सारखे. हे अनुभवायला मिळतं. आणि मी प्रत्यक्ष पण बघितलेलं आहे की जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या कंपाऊंडला ते बसायचे, तिथं त्यांचं प्रवचन चालू आहे. बाजूला ते त्या झाडाखाली एका पारावर त्यांची प्रवचनं होत असत. आपल्याकडे केवढा बडजाव असतो. म्हणून खरमारमार्थ कुठे आहे शोधा असं तरी 3-3 वेळा म्हणलेलं आहे. ते त्यासाठी म्हणलेलं आहे. तर त्यांची त्या पारावरती तिथे बाहेरच्या कंपाऊंडमध्ये प्रवचनं व्हायची. त्या पाराच्या झाड आहे, त्या झाडाचा पार आहे, त्याच्यावरती बसलेत आणि त्यांचं प्रवचन सुरू आहे आणि झाडावर सगळीकडे पक्षी बसले आहेत. याच्यात काय ते उत्तरही आहे, प्रश्न कळलाच. जय जय
राम कृष्ण हरे राम, जय जय राम कृष्ण हरे राम, जय जय राम कृष्ण हरे राम, राम कृष्ण हरे राम, राम कृष्ण हरे राम, जय जय राम कृष्ण हरे राम, जय जय राम कृष्ण हरे राम, राम कृष्ण हरे राम, राम कृष्ण हरे राम, जय जय राम कृष्ण हरे राम, जय जय राम कृष्ण हरे राम, जय जय राम कृष्ण हरे राम। जानकी जीवन स्मरण जय जय राम,